काय रोल आहे खुर्चीमध्ये, काय खुर्चीमध्ये मी म्हणजे सिनेमाचं टायटल आहे खुर्ची. खुर्ची या खुर्चीवर सुरुवातीपासून शेवटपर्यंत जो विराजमान आहे तो आहे मी, सर्जेराव पाटील. म्हणजे सरपंचापासून आमदारापर्यंतचा त्याचा प्रवास म्हणजे 20-25 वर्षाचा तो काळ दाखवलाय. आणि मला वाटतं याच्यामध्ये एकमेव कलाकार आहे मी जो सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकटाच आहे. कारण बरेच चाइल्ड आर्टिस्ट आणि मोठे असे सगळ्यांचे चेंज झाले, पण माझा एकट्याचा म्हणजे 35-40 पासून सुरू झालेला प्रवास हा 60-65 पर्यंतचा त्या सिनेमामध्ये दाखवला. आणि खूप मजा त्यामुळे आली, कारण अगोदर तरुण असतानाची बॉडी लँग्वेज वेगळी, ते चालणं उठणं बसणं, आणि पद सुद्धा सरपंच पद असतं त्यावेळेस, त्यामुळे ते ते वलय तेवढंच असतं. नंतर मग तो आमदार झाल्यानंतर 20 वर्षानंतर ज्यावेळेस तो आमदार होतो त्यावेळेस त्याचं वलय मोठं, मग त्यावेळेसची बॉडी लँग्वेज मोठी, उठबस मोठी. तर हे असं वेगवेगळं काहीतरी करायला मजा येते कलाकार म्हणून, आणि ती खूप मजा आली मला हा सिनेमा करायला. राजकारणाशी रिलेटेड तुमचे रोल असतात, याही चित्रपटात तसंच करताय का? आणखी काय वेगळं मिळणार आहे बघायला? वेगळी छटा म्हणजे आता कारण आपल्या सिनेमा सृष्टीला कलाकारांना एक शाप आहे की एक दिवस तुमच्यावर एक ठसा बसला तर त्याच प्रकारच्या भूमिका तुमच्याकडे येतात. आणि म्हणजे मला एक सैराटनं एक थोडंसं पाठीमागे जातं, एक सैराट नंतर त्याच त्या टाईपच्या भूमिका येत होत्या. मी खूप करून नंतर मी जरा वैतागून गेलो होतो आणि परेशान झालो की यार हे काय करतोय मी. आणि मग मी 19 सिनेमे नाकारले होते सरळ त्याच प्रकारच्या भूमिकाचे, की राजकारणी एकतर हिरो नाही तर हिरोईनच्या वडिलाचा रोल, विलन, तो रागीट स्वभाव, सेम कंगोरे त्याच टाईपच्या भूमिका होत्या. मग काही सिनियर कलाकारांशी बोलणं झालं तर ते म्हटले की तू ना इथं या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी जेवढे वर्ष घातली असतो, 12-14 वर्ष जी घातली ते आठव, त्याचं फलित आहे. कारण तू नाही केलं तरी कुठेतरी दुसरा तो रोल करणारच आहे ना. तर त्यामुळे तुला असं नाकारू नकोस, तू नाकारलास तर दुसरा कोणीतरी भरतो इस्टॅब्लिश होईल. इस्टॅब्लिश झाला की मग त्याच्याकडे त्या प्रकारच्या भूमिका येतील, मग तुला ते वाईट वाटेल. मग मी विचार केला खरंच आहे, तर मी कलाकार म्हणून त्यातली त्यात वेगवेगळे कंगोरे शोधण्याचा प्रयत्न करतो, की त्यातली त्यात वेगळं काय करता येईल ते करण्याचा प्रयत्न करतो. तर याच्यामध्ये सुद्धा ते सैराट नंतर ज्या वेगवेगळ्या राजकारणाच्या भूमिका गेल्या त्यापैकी मग आणखी एक वेगळी भूमिका आणि त्याच्यामध्ये काय करता येईल ते बघत राहिलो. मुळात राजकारणाची मला खूप आवड आहे, खूप वाचन आहे माझं राजकारणाबद्दल, आणि खूप जवळचे मित्र सुद्धा आता राजकारणी आहेत. तर त्यांना पाहिल्यानंतर असं मग मी बऱ्याच जणांना पाहून ते साठवत असतो, कारण याच टाईपच्या भूमिका कुठेतरी करायचे, ते बॅकग्राऊंड माइंड कुठेतरी छापलं जातं. कारण त्यांचं वागणं घरात वेगळं असतं, समाजामध्ये वेगळं असतं, मित्रांमध्ये वेगळं असतं, विधानसभेत किंवा लोकसभेत वेगळं असतं, किंवा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं त्यांचं वागणं असतं. तर मी ते टिपत असतो, ते छापत असतो, आणि ते कुठंतरी एखादा सीन वाचताना एखादी भूमिका असताना लक्षात येते की यार इथं हा राजकारणी परफेक्ट बसतोय, तो बसतोय. तर त्यातली त्यात मग आता माझ्या डोक्यात एक आलंय की आता आपण राजकारणी नाही तर इन्स्पेक्टरच मोस्टली, जर जे काही मित्र आहेत ज्यांना काही खूप मला ओळखतात की मी काय करू शकतो, की मी कॉमेडी पण करू शकतो, मी हे पण करू शकतो, ते पण करू शकतो, हे ज्यांना माहिती आहे ते मला देतील वेगळ्या भूमिका. पण जे मला सरदोपटपणे घेणार आहेत ते या भूमिकांसाठी यासाठी घेणार आहेत कारण मी त्यात स्वतःला प्रूव्ह करून दाखवलंय की मी हे चांगलं करू शकतो. तर मी वेगळं काहीतरी करू शकतो, त्यांच्यासाठी मी आहे वेगळा, त्यांच्यासाठी मी करू घेते वेगळं. पण हे जे आहेत ज्यांना मी त्याच प्रकारच्या भूमिकांसाठी त्यासाठी मी त्यातली त्यात वेगळे पण शोधण्याचा प्रयत्न करतो. आवडता मला राजकारणी जो समाजासाठी चांगलं काम करतो. म्हणजे अगदी हे म्हणून म्हणत नाही की मला हा प्रश्न विचारला म्हणून मला काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून मी म्हणत नाहीये. मला खरंच मी अगोदर म्हटल्याप्रमाणे मला राजकारणाची खूप आवड आहे, त्यामुळे माझी जी खूप तळमळ आहे त्या गोष्टीविषयी. मला कुठलाही पक्ष आवडत नाही, मला वेगवेगळ्या पक्षातले राजकारणी आवडतात जे की लोकांसाठी काम करतात, लोकांच्या मूलभूत गरजा जे आहेत अन्न वस्त्र निवारा यासाठी. मग तुम्ही कुठल्याही तुम्ही मला ग्रामपंचायत सदस्यापासून सरपंचापासून जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती पासून तर तुम्ही आमदार, खासदार, राज्यसभेचे, विधानसभेचे, विधान परिषदेचे, लोकसभेचे कुठलेही म्हणा, कुठल्याही लेवलचे राजकारणी म्हणा, तेच मला आवडतात जे समाजासाठी काम करतात. मला पुढचं तर राजकारण तर आवडतं, पुढचं काय सांगता येत नाही, पण ते कदाचित तुमची एक वाट ठरलेली असते की तुमची कुठल्या दिशेला जाणार. माझी पहिल्यापासून शाळेत असल्यापासून मी पहिल्यांदा ज्यावेळेस एकांकिका गेली होती त्यावेळेस पासून सुरू झालेला प्रवास अजून तरी याच दिशेला आहे आणि याच दिशेची आवड आहे. बरं मी राजकारणी झालो तरी काय होईल की एक कुठलं तरी पद मिळेल. इथं मी आतापर्यंत म्हणजे खासदार झालोय, मंत्री झालोय, आमदार झालोय, ग्रामपंचायत सदस्य झालोय, नगरसेवक सगळे झालोय पद. आज एवढ्या सिनेमाचं टायटल आहे खुर्ची, त्याच्यावर बसलोय मी 25 वर्ष, अजून काय पाहिजे.
तुमच्यामध्ये एक नॅचरल आहे, म्हणजे असं वाटत नाही की ते मारून मुकून हो. आणलं, एक सहजता आहे, ती कशी आली? सहजता म्हणजे याचं सगळ्यात मोठं श्रेय मी नागराज मंजुळेंना देईन. कारण नागराज मंजुळे खूप रिअलिस्टिक साठी मागे लागलेले असतात. आणि नागराज मंजुळेंनी आतापर्यंत 4 सिनेमे दिग्दर्शित केलेत. त्या 4ही सिनेमामध्ये असणारा मी एकमेव कलाकार आहे. म्हणजे मी फॅन्ड्रीमध्ये होतो, मी सैराटमध्ये होतो, मी झुंडमध्ये होतो, आणि आता खाशाबा येतोय त्याच्यामध्ये सुद्धा एकमेव कलाकार आहे जो 4ही सिनेमामध्ये आहे. तर आमचं कॉम्बिनेशन खूप चांगलं जमलं. त्यांना काय हवंय हे मला चांगलं कळतं, आणि त्यांना खूप सटल हवं असतं, खूप सटल. म्हणजे मी प्रत्येक सिनेमाच्या वेळेस अशी तयारी करून जातो की नागराज अण्णाला खूप सटल पाहिजे असतं, मी हे खूप सटल करेन. पण त्या माणसाचा आवाका इतका मोठा आहे की ते त्याच्यामध्ये सुद्धा शोधतं की सुरेशजी इथं थोडस जास्त होतंय, त्याला आणखी नॅचरल करू. मी परेशान होतो कधी याच्यापेक्षा काय नॅचरल करायचं आता. तर आमची खूप चर्चा होते. तर मला वाटतं की खूप सारे श्रेय त्यांचं आहे. प्रवीण तरडेचं आहे. प्रवीण तरडे सुद्धा थिएटरचा खूप माणूस असल्यामुळं रिअलिस्टिकच्या खूप आवड असते प्रवीण तरडेला सुद्धा. कविता सुद्धा खूप त्या गोष्टीच्या. अनंत महादेवनांबरोबर मी 3 सिनेमे केले. अनंत महादेवन तर आणखी पलीकडचे रिअलिस्टिक आहे. ते तर चेहऱ्याचे कुठले रेष सुद्धा हलवू देत नाही, म्हणजे असं सुद्धा होऊ देत नाहीत ते. म्हणजे हे माणसं खूपच खूप खूप अभ्यासू आहेत, खूप खतरनाक आहेत. आणि यांच्या बरोबर काम करून मग कलाकार मला वाटतं प्रगल्भ होत जातो. आणि वाटतं एखाद्या नेत्याचं जर तुम्हाला बायोग्राफी करायला मिळाली, ती कुठल्या नेत्याची करायला आवडेल? म्हणजे माझ्या समोर आतापर्यंत कधीच आला नाही असा प्रश्न तुम्ही आता विचारला. तो मी विचार सुद्धा केला नाही या बाबतीत आतापर्यंत, केला नाहीये. त्यामुळं पण आता सध्या धर्मवीर 2 येतोय प्रवीण तरडेंचा, त्याच्यामध्ये मी एका राजकारण्याची भूमिका करतो. पण ते आत्ताच इथं उघड करणं योग्य नाही होणार. काही दिवसात शूट सुरू होईल त्याचं आणि तुम्हाला कळेल त्या त्या भूमिकेबद्दल. पण करतो मी एका राजकारण्याचा भूमिका करतो. पण मी वैयक्तिक आतापर्यंत विचार केला नाही की हे करायला आवडेल किंवा यांचा करायला पाहिजे. या सगळ्या भूमिकांमध्ये तुमच्या स्वतःची आवडीची एक भूमिका असेल की हो यार मला ही खूप चांगली जमली होती आणि मी स्वतः पडद्यावर बघायलाही मला मजा आली असेल. मला म्हणजे ते दुर्दैव आहे माझ्या त्या भूमिकेचं. म्हणजे चालला तो सिनेमा, पण सैराट नंतर कदाचित तो जर आला असता, की माझं नाव झाल्यानंतर जर तो सिनेमा आला नसता रेगे, त्याच्यामध्ये मी अनेक छपऱ्या नावाचं कॅरेक्टर केलं होतं, जे की माझ्या पर्सनॅलिटीच्या एकदम विरुद्ध भूमिका होती. म्हणजे अभिजित पानसे जे की मनसेचे खूप मोठे नेते, तर अभिदांनी ती भूमिका मला दिली होती. कवितांनी प्रवीण तरडेंनी लिहिली होती. आणि कविताचं हे होतं की, कारण कविताला हे माहितीये की मी कुठल्याही प्रकारचे मी किती वर्षाईल हे, हा, तर ते कविताला माहितीये. तर अभिदा आले होते, अभिजित पानसे आले होते इथं पुण्यात. त्यावेळेस रेगेच्या रोलसाठी ऑडिशन घ्यायचं होतं. तर त्यांनी मला बोलून घेतलं आणि ते म्हणले की अरे छपऱ्याचं म्हटलं, याला वाचायला लावा, याला करायला लावा, बघा आखाडा. आणि केल्यानंतर त्यांनी दुसऱ्या कोणाची ऑडिशनच नाही घेतली नाही छपऱ्याच्या रोलसाठी. मला एकदम घेतलं आणि तो इथं काळा दोरा बांधलेला टी शर्ट, आणि तो जो की खबऱ्या असतो ना, त्या खबऱ्या टाईप रोल आहे, मुंबईचा कसला हे चाललं त्याचं असं. म्हणजे माझ्या पर्सनॅलिटीची एकदम विपरीत, आणि खूप छान जमून आली होती. अभिजित पानसेंनी खूप स्तुती केली होती त्या रोलची. ज्यांनी पाहिली त्यांनी खूप स्तुती केली. महेश लिमे डीओपी होते, त्यांना सुद्धा खूप आवडली होती. त्या भूमिकेबद्दल मला वाटतं की सैराट नंतर जर ती फिल्म आली असती तर त्या भूमिकेची चर्चा आणखी झाली असती. माझ्यातला आणखी एक कंगोरा लोकांना कळला. छोटासा रोल अॅनिमल मधला खूप कौतुक मिळत आहे, असं एखादा वाटायला हिंदीत आलं तर कराल का? 100% करेल, 100% निश्चितच. म्हणजे मी पाहिलं तर मला अक्षरशः त्याचा हेवा वाटला की यार दादा काय वाटायला आलं. दादानी सोनं केलं त्याचं. म्हणजे ज्या पद्धतीने दादानी प्रेझेंट केलाय, मुळात त्याचा आवाज खूप दमदार आहे, पण त्याचा वापर कसा करावा ते सुद्धा उपयोगाने खूप खूप छान केलं. आणि मी अगोदर जे म्हटलं की सिनियर लोकांबद्दल ज्या बोललो त्यापैकी उपेंद्र सुद्धा आहे की उपेंद्रांनी मला, आम्ही सूरसपाटा सिनेमा करत होतो त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं होतं की हा सिनेमा लोकांचे म्हणजे असं स्टेप स्टेप करत जातात, तुझं पलटी झालंय आयुष्य, तर कसं कसं काय काय कर. त्याबद्दल मला मार्गदर्शन करणं उपेंद्र पण होता. पण ज्या पद्धतीचा रोल केला उपेंद्र यांनी, निश्चित कोणाला आवडणार नाही असं इंटरनॅशनल लेवलचं काम करायला. आता महाराष्ट्राचं राजकारण खूप हायलाईट मध्ये आहे. प्रत्येक नेता जो बोलतोय किंवा ती स्टाईल असेल किंवा काय असेल, तर तुम्हाला काय वाटतं ना आत्ताच्या एकमेकांची मिमिक्री करणं किंवा काय, जसं राज ठाकरे अजितदादांचं करतात, अजितदादा राज ठाकरेंचं करतात, या संदर्भात काय होतं? मला वाटतं की हे माझं वैयक्तिक मत आहे, मी काय म्हणजे नाही की, पण राजकारणाचं या दोघांबद्दल म्हणजे सगळं इतर सगळ्या याच्याबद्दल राजकारणाची जरा डिग्निटी कमी झाली असं मला वाटतं. ती डिग्निटी पाहिजे राजकारणात, म्हणजे की शरद पवार साहेब असतील, माननीय बाळासाहेब ठाकरे असतील, त्या लेवलचे सगळ्या पक्षातले नेते ज्यांच्याबद्दल आपण बोलू की त्या लेवलचं जे राजकारण आहे ना, म्हणजे अटल बिहारी वाजपेयी जे असतील, लालकृष्ण अडवाणी जे असतील, म्हणजे सगळ्या पक्षातले
बीजेपी म्हणा, सेना म्हणा, राष्ट्रवादी म्हणा, काँग्रेस म्हणा, इतर बाकीच्या प्रदेशातले सुद्धा समाजवादी पार्टीपासून AIADMK पासून सगळ्या पक्षातले जे आहेत ना, ती डिग्निटीच संपली राजकारणाची. हे खूप दुर्दैव, खूप वाईट आहे. खूप वाईट वाटतं एक सामान्य माणूस म्हणून की हे नाही व्हायला पाहिजे. ती डिग्निटी राहिली पाहिजे. एकमेकांबद्दल बोलताना लेवल सोडून नाही बोललं पाहिजे, कुणीच नाही, म्हणजे राजकारणी नाही, सामान्य माणसांनी नाही. सामान्य माणूस सुद्धा ज्या पद्धतीने आपण फेसबुकवर, सोशल मीडियावर पण व्यक्त होतो, ज्या शब्दात व्यक्त होतो, ते पण चुकीचं आहे. म्हणजे हे जेव्हापासून सोशल मीडिया आलंय, मला वाटतं की हे सगळंच खूप खूप खराब झालंय आणि एक सामान्य नागरिक म्हणून खूप वाईट वाटतंय. काय सांगाल प्रेक्षकांना? प्रेक्षकांना एकच विनंती करेल की तुमच्यासमोर एक सुंदर असा मसालेपट येतोय 12 जानेवारी 2024 रोजी. खुर्ची नावाचा एक तुम्हाला म्हणजे तुमचा अपेक्षा भंग होणार नाही. 1,00,00,000% गॅरंटी की तुमची अपेक्षा भंग होणार नाही. तुम्हाला परिपूर्ण मसालापट हा पाहायला मिळेल. की खूप वेळा असं होतं की आपण एखाद्या थिएटरला गेल्यानंतर यार हा सिनेमा कधी आला, यार हा सिनेमा आलेला कळला पण नाही आपल्याला, असं वाटतं. तसं होऊ नये चांगल्या कलाकृतीबद्दल, असं मला वाटतं. प्रेक्षकांना हात जोडून विनंती आहे, खुर्ची पाहायला 12 जानेवारी 2024 रोजी नक्की या आणि इतरही चांगल्या चांगल्या ज्या कलाकृती बनतील त्या बघायला निश्चित या. मगच आपल्या मराठी चित्रपटसृष्टीचं काहीतरी खरं आहे, नाहीतर मग माझा मोबाईल घाबरणार. डायलॉग होऊन जाऊ देतो. खुर्चीचा डायलॉग आता खुर्ची रिलीज झाल्यानंतर नक्की बोलू. खुर्चीच्या अगोदर नको बोलायला. लेखक मारतील, ते म्हणतील आम्ही एवढ्या मेहनतीने डायलॉग लिहिले आणि तुम्ही असं कुठे पण बोलत चालताय. तर आपण सिनेमा रिलीज झाल्यानंतर नक्की